भगवान शिव म्हणजे अनंत शक्ती, अपार शांतता आणि करुणेचा सागर. ते जगाचा आधार आहे आणि भक्तांच्या दुःखाचा नाश करणारे आहे. जसे की सगळ्यांना माहीतच आहे, माझे बाबा महादेवांचे किती मोठे भक्त आहेत. म्हणूनच आमचे बाबा आमच्या आयुष्यात महादेवांसारखे बळ, शांतता आणि प्रेमाचा आधार आहेत. बाबांवर नेहमी महादेवांची कृपा राहे हीच माझी प्रार्थना. जय गुरु. कोई कहे तू काशी में है, कोई कहे कैलाश, जब जब तुझे पुकारा बाबा तू था मेरे पास. तेरे बल से मैं बलवान, बाबा तू मेरा भगवान. तेरे चरणों में ही रहना जब तक मेरे तन में प्राण. मेरे बाबा, मेरे बाबा, मेरे बाबा, भोले बाबा, मेरे बाबा, मेरे बाबा, मेरे बाबा, भोले बाबा. बाबा म्हणजे आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ, आमचे सर्व लाड पुरवणारे, चूक केली तर ओरडणारे आणि तेवढ्याच प्रेमाने जवळ घेणारे. आणि हो, त्यांच्यासोबत फिरायला जाण्याची आणि शॉपिंग करण्याची मजाच काही वेगळी आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांच्यासोबत आयुष्य असंच हसत खेळत राहा. असं म्हणतात, खरा मित्र तोच जो नेहमी सोबत उभा राहतो. माझे बाबा असेच आहेत, सगळ्यांचे मित्र, अडचणीत मित्रांच्या पाठी खंबीरपणे उभे राहणार आणि सगळ्यांना जोडून ठेवणार. म्हणूनच त्यांच्या मित्रांची संख्या मोजता येत नाही आणि त्यांची मैत्री शब्दात व्यक्त करता येत नाही. कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. काहीतरी सांगते मम्मा, ये लवकर. बाबांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. काहीतरी दाखवते. ते फक्त माझा अभिमान आहे, तर माझी इन्स्पिरेशन पण आहे. त्यांची पर्सनॅलिटी आणि त्यांची स्टाईल नेहमीच काहीतरी वेगळी आणि खास बनवण्यासाठी इन्स्पायर करते. बाबा तुमच्यासारखं दुसरं कोणीच नाही. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाबा. दिस वन्स फॉर यू.